नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार शिंदे सर, संचालक शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेस पाथर्डी आणि आपण आहोत शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, SSC बोर्ड एक्झाम 2026 या येत्या सत्रामध्ये किंवा येत्या वर्षामध्ये जी आपली बोर्डाची परीक्षा होणार आहे त्याच्या सब्जेक्ट इंग्रजी विषयाच्या 80 मार्काच्या पेपरच्या बाबतीमध्ये आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 सेक्शन पाहिले. लँग्वेज स्टडी हा फर्स्ट सेक्शन आपण पाहिला 10 मार्कासाठी. त्याच्यानंतर दुसरा सेक्शन जो आपण पाहिला तो होता टेक्स्चुअल पॅसेज, तो 20 मार्कासाठी होता. म्हणजे आतापर्यंत आपण 30 मार्काचा भाग या सिरीज मधला पूर्णपणे संपवलेला 80 मार्कापैकी. ओके, तर आता या ठिकाणी सेक्शन थर्ड पोएट्री हा सेक्शन आपल्याला पाहायचा आहे. तो 10 मार्कासाठी आहे. या 10 मार्काच्या पोएट्रीच्या सेक्शन मध्ये सुद्धा आपण 10 पैकी 10 मार्क कसे मिळवायचे एकदम सोप्या पद्धतीने आणि दोन्ही प्रश्नांचा एकच अभ्यास कसा करायचा हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. ओके, तर तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी क्वेश्चन थर्ड ए, रीड द फॉलोइंग स्टांजा अँड डू द ऍक्टिव्हिटीज. रीड द फॉलोइंग स्टॅट अँड डू द ऍक्टिव्हिटीज अशा पद्धतीने प्रश्न येतो. हा प्रश्न 5 मार्काला आहे. आणि या ठिकाणी जर बी तुम्ही पाहिला तर तो आहे अप्रिसिएशन ऑफ द पोएम. हा देखील किती मार्काला आहे तर 5 मार्काला असणारा हा पण प्रश्न आहे. आणि या 5 मार्काचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी खाली दिलंय. या 5 मार्काचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी दिलंय पहा. तर आपण मागच्या व्हिडिओमध्येच पाहिलं होतं की इथं A1 जो सिंपल फॅक्च्युअल आहे, जो टेक्स्चुअल पॅसेज वरती प्रश्न येतो, सेम त्याच पद्धतीचा प्रश्न याच्यात पण येऊ शकतो. म्हणजे इथं प्रश्न कसे येतात, इथं डब्ल्यूएच क्वेश्चन क्वचितच येतो किंवा येतही नाही असं जरा. पण या ऍक्टिव्हिटीमध्ये कम्प्लीट द सेंटेन्स किंवा चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट्स अँड कम्प्लीट द सेंटेन्स. म्हणजे सेंटेन्स दिलेली असते, अर्धी लिहायची ठेवलेली असते पुढे, ती कंप्लीट करायची आहे तुम्हाला. आणि त्याच्यासाठी असणारं जे उत्तर आहे ते उत्तर खाली कंसामध्ये दिलेलं असतं. 2 पर्याय असतात, त्यापैकी एक निवडून तुम्हाला वरती कंप्लीट करायचं असतं. फिल इन द ब्लँक्स येतं, ते तुम्हाला कंप्लीट करायचंय. त्याच्यानंतर आपण पाठीमागच्या ऍक्टिव्हिटीमध्ये ट्रू ऑर फॉल्स पाहिलं होतं. याच्यामध्ये पण ट्रू ऑर फॉल्सची ऍक्टिव्हिटी येते, ऍग्री डिसऍग्रीची ऍक्टिव्हिटी येते, फिल इन द ब्लँकची ऍक्टिव्हिटी येते. अशा पद्धतीने सिंपल फॅक्च्युअलची ऍक्टिव्हिटी तुम्हाला येतात आणि त्याची उत्तरं तुम्हाला त्या पोएमच्या स्टांजामधून कंप्लीट करायचे असतात. त्याच्यानंतर ते 2 मार्कासाठी आहे. साधारण त्याच्यामध्ये 4 पर्याय असतात. 4 पर्याय जर तुम्ही अर्ध्या मार्काचे कंप्लीट केले तर तुम्हाला 2 मार्क मिळतात. त्याच्यानंतर या ठिकाणी कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल आहे. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल मध्ये सुद्धा याच्यामध्ये वेब कंप्लीट करायला येते. एखादा रिझन वरती असणारा प्रश्न विचारला जातो किंवा एखादा एक्सप्लेन करण्यासाठी जस्टिफाय युअर आन्सर अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी तुम्हाला किंवा डिस्क्राईब द क्वालिटीज अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ऍक्टिव्हिटी लिहायला येऊ शकते. ट्विन्सची कविता आहे, त्याच्यामध्ये डिफरन्सेस असतात आहेत तर तसे डिफरन्स पण लिहायला येऊ शकतात. ओके, तर अशा पद्धतीने 2 मार्कासाठी कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलची ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. ही कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलची ऍक्टिव्हिटी सुद्धा लिहिणं काही अवघड नाही. कवितेचं आकलन जर व्यवस्थित झालेलं असेल, कवितेची थीम तुम्हाला माहिती असेल, तुम्ही याच्यामधलं उत्तर सहजासहजी लिहू शकता. आणि याच उत्तराचा फायदा तुम्हाला या ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे अप्रिसिएशन ऑफ द पोएम त्याच्यामध्ये इथं थीम ऑर सेंट्रल आयडिया दिलेली आणि 3 to 4 लाईन्स त्याचा आन्सर तुम्हाला लिहायचंय. 2 मार्कासाठी आहे. म्हणजे ही ऍक्टिव्हिटी आणि इथली ऍक्टिव्हिटी तुमची बऱ्याच अंशी सारखी होऊ शकते. ओके, म्हणजे याचा अभ्यास करताना दोन्हीचा समान अभ्यास तुम्हाला करायचा असतो. अर्थात एकाच पोएमचा अभ्यास. आपलं आकलन केव्हा होतं, कवितेची सेंट्रल थीम जर आपल्याला उमगली तर आणि तरच होतं. ओके, त्याच्यानंतर इथं A3A तो ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइस. पोएटिक डिव्हाइसेस काय येतं ते पहिले तुम्हाला माहिती पाहिजेत. याच्यामध्ये 99% प्रश्न तर 10वीच्या पेपरमध्ये आतापर्यंत हाच आलाय की फाइंड आउट रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज फॉर द गिव्हन वर्ड. दिलेल्या शब्दासाठी कवितेमधून काय करा, रायमिंग वर्ड शोधा. त्यानंतर फाइंड आउट एनी 4 किंवा फाइंड आउट एनी 2 रायमिंग पेअर्स फ्रॉम द स्टांजा ऑर एक्स्ट्रॅक्ट. बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी असा पण प्रश्न येऊ शकतो का, पोएटिक डिव्हाइस म्हणून तुम्हाला सांगतोय ते एखादं वाक्य देतील. बरोबर, एखादं वाक्य देतील आणि वाक्य देऊन सांगतील की या ओळीमध्ये आलेला एखादा फिगर ऑफ स्पीच सांगा.
कवितेतला मेन फिगर ऑफ स्पीच कोणता आहे तो सांगा. बरोबर, एखादी ओळ देतील त्याच्यामध्ये कोणते फिगर ऑफ स्पीच आले. मग आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आणि या ठिकाणी असणारा फिगर ऑफ स्पीचचा प्रश्न 1 मार्काचा हा सेम. इथं 1 मार्काला आहे, इथं 1 मार्काला आहे. पहा, रायमिंग वर्ड्स जर आले तर तुम्ही त्याच्यावरून रायमिंग स्कीम तयार करू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला जर या ठिकाणी रायमिंग वर्ड्स आले तर तुम्ही पूर्वी फीचरचा प्रश्न असायचा तो तुम्ही कंप्लीट करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला इथं पोएटिक डिव्हाइसेस म्हणून जर फिगर ऑफ स्पीच येणार असतील तर तुम्ही इथलं पण आन्सर क्लिअर करू शकता. म्हणजे हे आणि हे उत्तर एकच असतं. तुम्ही म्हणता मग त्या पोएमचं ह्या पोएमचं एक आहे का? नाही. या पोएमवरती आधारित इथं पोएटिक डिव्हाइसेस, या पोएमवरती आधारित इथं पोएटिक डिव्हाइसेस. कारण तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातून 2 कविता येणार आहेत. ओके, तर हे झालं पहिलं सिंपल फॅक्च्युअल 2 मार्काला, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल 2 मार्काला आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइस 1 मार्काला, 2 आणि 2 4 आणि 1 5 मार्काला. अशा पद्धतीची क्वेश्चन 3rd A ही ऍक्टिव्हिटी आहे. आता आपण इथं क्वेश्चन 3rd B ही ऍक्टिव्हिटी पाहणार आहोत. ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम याच्या प्रश्नामध्ये असं दिलेलं असतं, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अन ऍप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉइंट्स गिवन बिलो. या ठिकाणी कविता दिलेली असते इथं वरती आणि या कवितेला ऍप्रिशिएट करताना, त्याचं रसग्रहण करताना तुम्हाला या असणाऱ्या मुद्द्यांच्या मदतीने ते पूर्ण करायचं असतं. मग तुम्ही पहिलं टायटल हे लिहायचं आहे आणि पुढे लिहायचं टायटल ऑफ द पोएम इज. जर टीनेजर वरती असेल तर टायटल ऑफ द पोएम इज टीनेजर्स प्रेयर. ओके, असं तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. तुम्हाला त्याचा अर्धा मार्क मिळणार आहे. पूर्ण वाक्यातल्या तुम्ही जर टीनेजर्स प्रेयर जर लिहिलं तरी तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे. पण टायटल ऑफ द पोएम इज टीनेजर्स प्रेयर असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहिलं तर चांगलं होईल, कारण त्याचा इफेक्ट चांगला पडतो. त्याच्यानंतर नेम ऑफ द पोएट इज, या ठिकाणी जेमोर्स. जर तुम्ही टीनेजर्स प्रेयरच्या बाबतीत जर म्हणणार असाल तर तुम्ही जेमोर्स लिहू शकता. बरोबर, म्हणजे तुम्हाला कविता जिथून सुरू होते त्याच्यावरती बोर्डमध्ये जे लिहिलेलं नाव आहे, ज्याला टायटलच कळत नाही त्या मुलांनी नुसतं वरचं डोक्यावरचं पहिलं नाव जर लिहिलं तर इथं अर्धा मार्क पडतो आणि शेवटचं कोपऱ्यातलं बारीक 2 शब्दाचं 3 शब्दाचं जर दिलेलं जे नाव असतं ते नावाचं दिलं तर अर्धा 1 मार्क पडणार आहे. म्हणजे मार्क गोळा करणं सोपं आहे मुलांना, पण आपण प्रश्नांना टेक्निकली पाहत नाहीत. इंग्रजीचा पेपर हा पूर्णतः अभ्यास करून लिहायचा पेपर नाही, हा पेपर टेक्निकली लिहायचा पेपर आहे. पण अभ्यास तर असावाच लागणार आहे, याच्यात तुझा भाव नाही. ओके, पण ज्यांनी वाचलेलंच नाही त्यालाही आपण 30 मार्क 35 मार्क घेऊन पास करू शकतो, कारण शाळा 20 पैकी मार्क देणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने इथं तुम्ही हा प्रश्न सोडू शकता. रायमिंग स्कीम तयार करताना सरळ सरळ एक गोष्ट अशी दिलेली आहे, पहा तुम्हाला इथे 1 मिनिटात समजून सांगतो. कवितेच्या जर 4 ओळी असतील, ह्या 4 ओळी येतात. पहिल्या ओळीला जर कॅन हा शब्द शेवटी आलेला असेल, दुसऱ्या ओळीला आलाय बॅट, तिसऱ्या ओळीला आलाय मॅन आणि चौथ्या ओळीला आलाय रॅट. आता रायमिंग वर्ड्स तुम्हाला इथं सांगितलं होतं, रायमिंग वर्ड्स जर असं त्या कवितेत आलेलं असेल तर तुम्ही सरळ लिहायचं कॅन, मॅन आणि बॅट, रॅट. हे आहेत यमक जुळणारे शब्द. पहा इथं 2 लिहिले, 1 मार्क पडला. ओके, आता याच्यावरून मी पॅटर्न तयार करतोय. पॅटर्न तयार केला की मला तिकडे 1 मार्क पडणार आहे. मग कसा घ्यायचा तो पहा. जर कॅन मी जर याला म्हणलो A B C आणि D अशा इकडे 4 ओळी येतात. बरोबर, 4 ओळी आणि 4 ओळीचा शेवट पहा. जर मला उच्चारानुसार म्हणायचं असेल तर मी या ठिकाणी कॅनचा उच्चारानुसार म्हणणार याला A, कारण ही पहिली ओळ आहे. मग कॅनचा उच्चार इथं आलाय का मुलांनो? नाही आलेला. इथं आला बॅट, शेवटी आला ट, मग याला मी काय म्हणणार आहे? बी म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? बी. आता पहा इथं मॅन आहे, मॅन वरच्या कोणाशी जुळतो? बॅटशी जुळतो का? नाही, म्हणजे बीशी जुळत नाही, कॅनशी जुळतो. मग या ठिकाणी मी याला उच्चार जुळतो म्हणून मी याला काय म्हणणार? ए म्हणणार. बरोबर. आता बॅटचा मॅनशी जुळतो का? नाही. रॅटचा मॅनशी जुळतो का? नाही. आणि रॅटचा कोणाशी जुळतो? बॅटशी जुळतो, मग मी याला म्हणणार बी. मग माझे या पोएमचं जे रायमिंग स्कीम आहे, रायमिंग स्कीम कसं लिहायचं तर मुलांनो, रायमिंग स्कीम हे स्मॉल लेटर्स मध्ये लिहायचं असतं आणि याला ए बी हे अशा पद्धतीचं आलेलं आहे याचं रायमिंग स्कीम. काय रायमिंग स्कीम ही या पद्धतीने आलेली आहे. ए बी मी कशावरून काढलं? रायमिंग वर्ड्स वरूनच काढलं. पण रायमिंग वर्ड्स कवितेच्या 4 ओळीमध्ये कशा आले त्याच्यावरती ठरतं
याचा रायमिंग स्कीम काय. जर मी असं शोधून लिहिलं तर मला इथं पण 1 मार्क मिळेल. मला हे पाहायला कुठे जायचंय का, मला मी पाठ करायचंय का, नाही करायचं. कवितेच्या ओळी दिलेल्या असतात, कवितेच्या स्टाजा दिलेल्या असतात, त्याच्यावरून मी काय करणार, ओळखणार आणि लिहिणार. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे फिगर ऑफ स्पीच आणि सांगितलंय एनिवन. या ठिकाणी तुम्हाला उदाहरण द्यायचं नाही. पूर्वी ज्यावेळेस हा प्रश्न 10 मार्काचा होता त्यावेळेस आम्हाला या ठिकाणी सांगायचं ॲलिट्रेशनचं उदाहरण शोधायचं आणि सांगायचं शी सीज ऑन द शीशोर. जर कवितेत आलेलं असेल एस इज रिपीटेड 4 टाइम्स इन अ सेंटेन्स, बरोबर. म्हणजे शब्दाचं पहिलं अक्षर ज्यावेळेस रिपीट होतं त्यावेळेस त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. ॲलिट्रेशन हा प्रत्येक कवितेमध्ये येतो म्हणजे येतोच, हे लक्षात घ्या. काय, ॲलिट्रेशन हा प्रत्येक कवितेत येतो म्हणजे येतोच. ओके. कवितेच्या ओळीमध्ये रिपिटेशन येतं, स्टांजामध्ये एखाद्या ओळीमध्ये जर रिपिटेशन आलं तर त्याच्यात ॲलिट्रेशन 100% येतो. जर समजा सिल्वर सिल्वर हा शब्द रिपीट झालाय, बरोबर, तर एस रिपीटच झालाय. मग रिपिटेशनच्या ओळीमध्ये ॲलिट्रेशन असतं, पण ॲलिट्रेशनच्या ओळीत रिपिटेशन असेलच नाही, बरोबर. म्हणजे तुम्ही फक्त ॲलिट्रेशनची स्पेलिंग जर पाठ करून ठेवली, अजून अलंकार तर ओळखायचे कोणते काय अलंकार कसे येणार काय येणार हे आपल्याला काहीच माहिती नाहीये, कोणते आले हे माहिती नाहीये. पण तुम्ही नुसतं ॲलिट्रेशन हे नाव स्पेलिंग नुसार लिहिलं, व्यवस्थित स्पेलिंग बरोबर, तरी तुम्हाला इथे 1 मार्क मिळणार आहे. मग कवितेत काय येतं, सिमिली येतं. कवितेच्या ओळीमध्ये ॲज आणि लाईक आलं, सिमिली. ॲज लाईक नाही आलं तर मेटाफर. म्हणजे कसं, पहा, ही इज लाईक अ किंग, ही इज लाईक अ किंग, तो राजासारखा आहे, बरोबर. मग सारखा आहे तर उपमा दिलेली तर या ठिकाणी सिमिली झालाय. नंतर ही इज अ किंग, तो राजा आहे तर या ठिकाणी मेटाफर झालाय. ओके. पहा, टिक टिक आवाज आहे, ओके, म्हणजे असा आवाज येतो टिक टिक, बरोबर. तर त्या ठिकाणी ओनोमॅटोपिया हे अलंकार होतो. जर तुम्हाला ओनोमॅटोपिया हे जर कळत नसेल तर ओनोमॅटोपोइया ही स्पेलिंग नुसार तुम्ही करू शकता. ओके. म्हणजे उच्चार थोडासा रस्टिक केलाय, शब्दानुसार केलाय, पण स्पेलिंग तुम्हाला जर क्लिअर करायची असेल तसा उच्चार करावा लागेल. जनरली त्याचा उच्चार हा ओनोमॅटोपिया असा त्याचा उच्चार आहे. तर मग पहा, चिवचिव चिमणी, बरोबर, काय, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, बरोबर. मग अशा किंवा थोडक्यात टिक टिक असा आवाज जर आला तर या ठिकाणी काय होतं, तर तुमचा अलंकार तयार होतो. कोणता, ओनोमॅटोपिया. त्याच्यानंतर विरोधी कल्पना आल्या, अँटिथेसिस. ओके. समानार्थी शब्द आले, टॉटोलॉजी. ओके. अशा पद्धतीने अनेक अलंकार त्याच्यामध्ये होतात. कवितेच्या ओळीनुसार तुम्ही अलंकार त्या ठिकाणी लिहू शकता. पहा, चंद्राला हाक मारली, देवाला हाक मारली, सांगितलं ओ गॉड, झाला ॲपोस्ट्रॉफी. कवितेच्या पहिल्याच कवितेमध्ये टीनेजर्स प्रेयरमध्ये ॲपोस्ट्रॉफी दिलेला आहे, कारण तिथं तो कवीच खूपदा काय म्हणतो, समजा कवी काय म्हणतो ते पहा, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो, अशा पद्धतीने प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, म्हणजे तो देवालाच म्हणतोय की माझे डोळे उघड. ओके. म्हणजे अशा पद्धतीचं काय झालं, ॲपोस्ट्रॉफी अलंकार झालाय, संबोधनात्मक अलंकार झालाय. पण त्या व्यक्तीने उत्तर दिलेलं नाही. आपणच परीक्षा जाताना म्हणतो देवा मला पास कर, आणि देव म्हणतो का मग जातात असतो पास झाला. देव कधीच म्हणत नाही तात असतो. पण आपण हरेक शेंदूर लावल्या दगडाला पेपरच्या दिवशी हात जोडतो म्हणतो देवा मला पास कर, बरोबर. ते सुद्धा ॲपोस्ट्रॉफी. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी सेंट्रल आयडिया दिली. कवीने कविता लिहिताना कोणता मतितार्थ धरलाय, सेंट्रल आयडिया, कोणती मध्यवर्ती कल्पना धरली, त्या कल्पनेला धरून ही कविता काय केली आहे त्याने तयार केली आहे. ती जर तुम्ही एक्सप्लेन केलं 3 ते 4 ओळीमध्ये तर तुम्हाला त्याचे पण 2 मार्क मिळतात. म्हणजे एकंदरीत हा प्रश्न सुद्धा किती मार्काचा आहे, 5 मार्काचा आहे. अर्धा अर्धा 1, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, अशा पद्धतीने हा 5 मार्काचा, 5 आणि 5 10, अशा पद्धतीने हा जो प्रश्न आहे हा पोएट्रीचा हा 10 मार्काचा आहे. आणि मित्रांनो, सहजासहजी याच्यात कोणतंही पाठांतर न करता सेंट्रल आयडिया आणि इथला कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ह्या 2 गोष्टी सोडता तुम्ही डायरेक्ट मार्क घेऊ शकता. इतका टेक्निकल प्रश्न आहे, पैकीच्या पैकी मार्क सहज पडतात. ओके. पहिल्या 50 मार्काचा सोपा प्रश्न होता, दुसरा नाही. लँग्वेज स्टडी आहे पण छोटे गोंधळ होतात, याच्यात गोंधळ सुद्धा व्हायची काही कारण येत नाही. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न हा सेक्शन जर तुम्हाला समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं. काही अडचणी असतील, आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करायची. ओके. जर तुम्ही कमेंट केल्या तर मला नवनवीन व्हिडिओ करायला अधिक प्रेरणा मिळते. ओके. तर थांबूया त्या ठिकाणी.
अभ्यास करा आणि चांगला पेपर द्या. हर एक सेक्शनला पैकीच्या पैकी मार्क आपला व्हिडिओ पाहणाऱ्या विद्यार्थ्याला पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. ओके, थांबूया त्या ठिकाणी. धन्यवाद.